असेल की विधानसभेच्या मुख्यद्वारावरती जर अशी वेळ जर असेल तर मला असं वाटते की आता प्रत्येक आमदारांना राज्य सरकारची सिक्युरिटी घेण्यापेक्षा क्रिस्टलची सिक्युरिटी घ्यावी लागेल असं वाटते. कारण आता विश्वासच राहिलेला नाहीये. मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल वाद विवाद कोण योग्य कोण अयोग्य ही नंतरची गोष्ट, परंतु गेल्या 2 दिवसापासून जे चाललेलं आहे कोणाची बाजू किंवा कोणाचा का हा नंतरचा दुहेरी मुद्दा आहे. परंतु जिकडे माननीय आमदार मोठमोठे अधिकारी पूर्ण प्रशासन आणि विधिमंडळाच्या मुख्यद्वारावरती येतात तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे. निव्वळ दुर्दैवी नाही तर कायदा सुव्यवस्थेची ज्यावेळी चर्चा एका बाजूला वरती परिषदमध्ये आम्ही करतोय, विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेत चर्चा करत असताना ही घटना इकडे घडणं हे अशोभनीय आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे. सरकार ह्याच्याबद्दल काय कारवाई करणार आहेत, जे नेमके हे कोण आलेत आणि हे एवढं काय झालं की जेणेकरून मारहाण करण्याचं काम, तर हा ठरलेला षडयंत्र आहे का, कोणी कोणाला उकसवलं हा कोणी केलं हा दुहेरी मुद्दा आहे. पण या पायऱ्यांवरती जिकडे विधिमंडळाचे माननीय आमदारांना पण अनेक वेळा बसू देत नाही, जमा करू दिलं जात नाही, अशा वेळी जर या गोष्टी होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे काय वस्तुस्थिती ती लोकांसमोर यायला पाहिजे. अन्यथा उद्या या विषयावरती पण देखील सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. एक अहवाल दिला होता अध्यक्षांना पोलिसांनी की अशा प्रकारे म्हणजे आमदार आणि व्यतिरिक्त कार्यकर्ते विधान भवनात येतात. ही वस्तुस्थिती पण आहेत की अनेक आमदार विदाऊट पास देखील आणण्याचं काम करतात. अनेक वेळा तिकडे दादागिरी केली जाते, अनेक वेळा तिकडे असलेले मुख्य जे असलेले जे गार्ड असतात त्यांच्यावरती पण दबाव आणला जातो. ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही. मग असे आमदार कोण आहेत त्याची नावं जाहीर व्हायला पाहिजे. मग असे आमदार सत्तेतले आहेत विरोधातले आहेत कोण आहेत, मग का ते त्याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणून विधिमंडळाने या संपूर्ण गोष्टीचा पण देखील आढावा घ्यायला पाहिजे. कर्मचाऱ्यांवरती आरोप करून चालणार नाही, कारण कर्मचारी शेवटी आमदारांवर आलेले लोक काय करणार, कशा प्रकारे त्यांना थांबवणार, कशा प्रकारे बोलणार आहेत. म्हणून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो. हे सत्ताधाऱ्यांबरोबर आले होते हे स्पष्ट झालेलं ना, कारण जे व्यक्ती जे नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाडांबरोबर माननीय आमदारांबरोबर फिरतात ते त्यांना भेटले नाही म्हणून हे दिसल्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मी व्हिडिओ पाहिला नाही पण जी मला प्रत्यदर्शनी जिकडे जे लोकांनी जे सांगितलेले आहेत की इशारा करून त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे. म्हणजे ही तर भयानक गोष्ट आहे. म्हणजे उद्या मी इकडे आहे, मी जरी साक्षी नसेल पण मी इशारा करून जर बघ रे याला असं जर करायला लागलो तर मला असं वाटते लोकशाहीमध्ये अशा प्रकारे विधिमंडळामध्ये हे जर होत असेल तर माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकीर्दीत तरी देखील बघायला मिळालं नाही. म्हणून आता मी म्हटल्याप्रमाणे की आमदार सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न निर्माण होतोय. हे अयोग्यच आहेत, ही अयोग्यच गोष्ट आहे की कायदा सुव्यवस्थेची चर्चा वरती चालत असताना अशी व्हायला पाहिजे. आज आदरणीय पक्षप्रमुखांनी पण देखील हिंदी भाषावरती जे सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलचं एक पुस्तक आणि ज्याच्याबद्दल एक विश्लेषण एक अहवाल आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देण्याचं काम केलेलं आहे. माननीय सर्व विधिमंडळातले जे आमदार आहेत त्यांच्याही जे काही समस्या आहेत त्यांचे काही जे प्रश्न होते त्याची चर्चा न करता पण अनौपचारिक या सर्व जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याही देखील भावना आणि यांचे विषय जे लोकहिताचे आहेत ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे अशी भूमिका मांडण्याचं काम केलं. जो आज नाही हे असं ह्याच्यात असं काहीच नाहीये. काल त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं किंवा ऑफर दिली आणि म्हणून आम्ही आज आलो अशातला भाग नाही. विधिमंडळाचं अधिवेशन उद्या संपुष्टात येतोय. अंतिम आठवड्याच्या चरणीमध्ये आम्ही असताना लोकांचे विषय आणि विशेषतः हिंदी भाषिकचे जे सक्तीच्या बद्दलचा जो अहवाल आहे ह्याचा निवेदन आणि एक पुस्तक देण्याचं काम केलेलं आहे. नाही आता त्यांची अनौपचारिक चर्चा प्रत्येकांची वैयक्तिक होते त्यावरती विषय आहेत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जी मागणी आमची आग्रही आहे ती काय लपून राहिलीच नाहीये. ती सभागृहामध्ये पण मांडलेली आहे, तिकडे देखील मांडलेली आहे, त्यात काही लपून राहण्यासारखं काही नाही. आज जो घटना हुई है वो दुर्दैवी है. इस तरह से अगर लोकप्रतिनिधि के इशारों पे अगर मारपीट अगर वहां पे अगर होती होगी तो ये दुर्दैवी बात है. इसकी पूरी जांच होनी चाहिए. कायदा सुव्यवस्था के बारे में विधान परिषद में आज चर्चा चालू है, अंतिम आठवड़ा के बारे में चर्चा चालू है और ऐसे चर्चा होने के वक्त जब ऐसे तरह की मारपीट अगर होती है सिर्फ निंदनीय नहीं है,
अभी यहाँ की सुरक्षा का ही प्रश्न निर्माण हो गया है। और सिर्फ कर्मचारियों के ऊपर आरोप करने में कोई अर्थ नहीं रहेगा, क्योंकि विधायक अपने साथ विदाउट पास लोगों को लेके आते। ये लोग कौन थे, ये गुंडे कौन थे, किसके इशारे पे आए, क्यों उन्होंने किया, और ये सोची समझी साजिश है क्या, ये सब चीज की चौकसी होनी चाहिए, ऐसी हमारी अपेक्षा है। आज आदरणीय उद्धव जी और आदरणीय मुख्यमंत्री जी ने भी हम सब विधायकों के साथ सिस्टम मंडल के साथ भेंट करने का काम किया। हिंदी भाषी शक्ति के प्रति जो बातें हैं उसका अहवाल रखने की कोशिश हमने की, और साथ ही साथ में ये अंतिम स्तर के ऊपर ये विधिमंडल का अधिवेशन होने के बाद जो विधायकों की जो समस्या है उसके बारे में अनौपचारिक चर्चा की। अनौपचारिक चर्चा में विरोधी पक्ष का भी चर्चा हुई हो सकती है, उसकी चर्चा यहाँ पे होना उचित नहीं है, लेकिन विधिमंडल में भी, विधानसभा में भी और बाहर भी हमने हमारी ये मांग आखिर रखी है। धन्यवाद। या